नमस्कार. राज्यामध्ये जेव्हापासून ही युद्धजन्य परिस्थिती झाली तर आपलं गल्फमधनं जे येतं इंधन त्याच्यावरती काही मर्यादा आला आहे. विशेषतः एलपीजी आपण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आय एम अनिल डिगीकर, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी फूड अँड सिव्हिल सप्लाय. तर ह्या विशेषतः एलपीजी ज्याच्यावरती आपण गल्फ कंट्रीजवरती अवलंबून होतो त्यामध्ये सुरुवातीला फार मोठी अडचण झाली आणि मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन काढलं की आता डोमेस्टिकलाच तुम्ही द्यायला चालू करा, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल बंद करा. कालांतराने परिस्थिती बदलत गेली. पेट्रोल डिझेलचं कुठेही टंचाई नाही, राज्यामध्ये साठा त्याचा भरपूर आहे. फक्त एलपीजीमध्ये आता कमर्शियल सेक्टरला पण द्यायला सुरुवात केलेली आहे. साधारणतः 40% आपण कमर्शियल किंवा प्रायोरिटी सेक्टर ज्याला आपण हॉस्पिटल म्हणू, रुग्णालय म्हणू अशा ठिकाणी आणि हॉस्टेल्स अशा ठिकाणी आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. PIB मॅडम आलेले आहेत आणि आमची ह्या ऑइल कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावर रोज बैठक असते, एक अर्धा तासाची. परिस्थितीचा आढावा घेत असतो आणि कुठल्या सेक्टरला जास्त प्रायोरिटी द्यायची, कमी द्यायची हा निर्णय आमच्याकडे घेतला जातो. थँक्यू. नमस्कार. मी चंद्रकांत डांगे, कंट्रोलर रेशनी. नमस्कार. मी चंद्रकांत डांगे. सर्वांना नमस्कार. मी चंद्रकांत डांगे, कंट्रोलर रेशनी अँड नोडल ऑफिसर फॉर क्रायसिस ऑफ दिस पेट्रोलियम प्रोडक्ट. आता सरांनी थोडक्यात ब्रीफ केलेलंच आहे की खाडी युद्धामुळे आपल्या इंधन पुरवठ्यावर काय विपरीत परिणाम झालेला आहे. मी या ठिकाणी सर्वांना कळवू इच्छितो की पेट्रोल आणि डिझेलमध्ये आपल्याला पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम झालेला नाही. मागील आठवड्यामध्ये पेट्रोल पंपावर ज्या रांगा लागल्या होत्या त्याचं कारण ते पॅनिक बाईंग होतं. लोकांना वाटलं की ते लॉकडाऊन लागणार आहे म्हणून नुसतं लोकांनी पेट्रोल डिझेलच नाही तर बऱ्याच लोकांनी किराणा सुद्धा भरून ठेवला होता. पण आता आपण बघत असाल तर पेट्रोल पंपावर गर्दी दिसत नाही. त्याच पद्धतीने सुरुवातीला LPG सिलेंडरच्या बाबत सुद्धा पॅनिक बुकिंग झालं होतं. पण आता जसा जसा पुरवठा सुरळीत होत आहे तसा एजन्सीमध्ये सुद्धा आता रांगा कमी दिसत आहेत. आपण सर्वांनी सुद्धा ते अनुभवलं असेल. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पहिल्या डायरेक्शननुसार फक्त डोमेस्टिक कन्झ्युमर्सनाच सप्लाय देण्याचं डायरेक्शन होते. तर त्याप्रमाणे कमर्शियल सिलेंडर्स बंद करण्यात आले होते. कमर्शियल सप्लाय जो आधी होता तेवढा देऊन नंतर मग नव्याने कोणत्याही कमर्शियल सिलेंडर इश्यू करण्यात आले नव्हते. फक्त डोमेस्टिक सिलेंडर तर सप्लाय होईल यावरच भर देण्यात आला होता. परंतु नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कालांतराने वेगवेगळे ऑर्डर काढले. त्यामध्ये फर्स्ट 20% कोटा हा इसेन्शियल सेक्टरसाठी इश्यू केला होता. त्यामध्ये स्कूल्स, जे शाळा आहे, दवाखाने आहे, त्यानंतर सोशल सेक्टरमध्ये एक ऑर्फनेज होम आहे, क्रिमेटोरियम आहे, ओल्ड एज होम आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट आणि PSUचे कॅन्टीन्स आहे, त्यांचे ऑफिस इस्टॅब्लिशमेंट आहे. या ठिकाणी चालणाऱ्या सर्व उपाहारगृहे तसेच डिफेन्स, रेल्वे, MSRTC म्हणजे ST महामंडळ इत्यादी सारख्या ठिकाणी जे उपाहारगृहे स्टाफ कॅन्टीन होतं त्या ठिकाणी त्यांना आपण कमर्शियल सिलेंडर देणं सुरू केलं होतं. त्याचप्रमाणे डिफेन्सशी रिलेटेड ज्या
सेक्टर्स होते त्यांना सुद्धा आपण कमर्शियल सिलेंडर फर्स्ट फेजमध्ये सुरू केलं होतं. सेकंड ऑर्डरमध्ये त्यांनी आणखी 20% कमर्शियल सिलेंडरचा कोटा रिलीज केला होता. त्यामध्ये रेस्टॉरंट, ढाबा, कॅन्टीन, कम्युनिटी किचन यांना सुद्धा प्री वॉर कंडिशनमध्ये जे कन्झम्पशन होतं त्या कन्झम्पशनच्या 20% इतका पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते. फक्त ते आदेश आजही कायम आहेत. फक्त त्यामध्ये प्री कंडिशन होतं अशी आहे की त्यांनी त्या इस्टॅब्लिशमेंटनी जवळच्या एजन्सीकडे जाऊन रजिस्टर करायचं आहे आणि त्या एरियामध्ये जर PNG नेटवर्क आलेलं असेल म्हणजे पाईप नॅचरल गॅसचं नेटवर्क आलं असेल तर तिथे रजिस्टर करायचं आहे आणि नेटवर्क नसेल तर मग तसं त्या सुरू केलेलं आहे. तिसरं थर्ड 20% हे तिसरं 20% इश्यू करण्याचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑर्डर दिले. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना विशेषतः जे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहे ज्या ठिकाणी कामगारांची संख्या जास्त आहे, उदाहरणार्थ पोलाद उद्योग, स्टील इंडस्ट्री, टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि डिफेन्स रिलेटेड इंडस्ट्री अशा प्रकारच्या उद्योगांना 20% प्राधान्याने द्यायचं आहे. त्यामध्ये डेअरी इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, फार्मा इंडस्ट्री पण आहे. तर अशांना सुद्धा आम्ही आता सुरू केलेलं आहे. CNG डीम परमिशन. आता यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने PNG म्हणजे पाईप नॅचरल गॅस वापरावर अधिक भर देण्यात आलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी PNG नेटवर्क पोहोचलेलं आहे, उदाहरणार्थ आपलं मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये किंवा ही पाईपलाईन ज्या ज्या शहरांमधून किंवा जिल्ह्यांमधून गेलेली आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये PNG वापरावर अधिक भर देण्यात आलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 30 जूनपर्यंत एक डेडलाईन दिलेली आहे. 30 जूनपर्यंत ज्या ठिकाणी PNG नेटवर्क गेलेलं आहे त्या ठिकाणी त्या परिसरातील त्या क्षेत्रातील सर्व LPG ग्राहकांना सूचित करण्यात आलेलं आहे की त्यांनी CGD म्हणजे सिटी गॅस डिस्ट्रीब्युटर ज्यांच्याकडे पाईप नॅचरल गॅस म्हणजे PNG डिस्ट्रीब्युशनचं काम दिलेलं आहे त्यामध्ये पाईपलाईनसाठी खोदकाम करणे, त्यानंतर ती पूर्ण पाईपलाईन इन्स्टॉल करणे, घरात मीटर बसवणे, तर ह्या CGDकडे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झालं नाही तर 30 जूनपर्यंत त्यांनी रजिस्टर केलं नाही तर 30 जून नंतर त्यांचा LPG सप्लाय बंद करण्यात येईल असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या एरियामध्ये PNG नेटवर्क गेलेलं आहे त्या त्या एरियातील सर्व LPG कन्झ्युमर्स म्हणजे डोमेस्टिकच नाही तर इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, सगळ्यांनी ते कनेक्शन घेण्यासाठी संबंधित कंपन्यांकडे रजिस्टर करणे आवश्यक आहे. आता PNGसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा बरेचसे मेजर्स घेतलेले आहेत. त्यामध्ये ज्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युटरचे ॲप्लिकेशन संबंधित यंत्रणांकडे, मग ते महानगरपालिका असतील, MIDC असतील, नाही असेल, NHAI असतील, PWD असेल, तर अशांकडे जे जे पेंडिंग आहेत ते त्यांना डीम परमिशन दिली असं गृहीत धरण्यात येईल. त्यानंतर CGD कंपन्यांनी ज्या ज्या परमिशन मागितल्या त्या 24 तासात त्या परवानग्या देण्यात येतील. त्यानंतर अर्बन लोकल बॉडीज म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपरिषद आहे, महानगरपालिका आहे, यांच्या क्षेत्रामध्ये जे रस्त्याचं खोदकाम होईल त्या खोदकामाबद्दलची फी माफ करण्याचे, जर त्या CGD कंपन्यांनी तो रस्ता किंवा जे खोदकामाचं क्षेत्र स्वतःच्या खर्चाने पूर्ववत केलं तर ते माफ करण्याचे पण आदेश काढण्यात आलेले आहेत.
किंवा मग त्या संबंधित कंपन्यांनी ते करणं शक्य नाही तर शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार त्या यंत्रणेने ते काम करायचं आहे. त्यानंतर वर्किंग अवर्स कामाचे तास आहे ते पूर्ण 24 तास ते खोदकाम किंवा इतर कामं ते करू शकतात. त्यानंतर वर्किंग सीझन सुद्धा कुठल्याही वर्किंग सीझन आतापर्यंत पावसाळ्यात ते बंद असायचं, पण आता परिस्थिती लक्षात घेता ते पावसाळ्यात सुद्धा म्हणजे सर्व सीझनमध्ये सर्व ऋतूंमध्ये हे काम सुरू राहील. त्यानंतर ह्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सनियंत्रण करण्यासाठी एक नोडल ऑफिसरची महाराष्ट्र शासनाने नेमणूक केलेली आहे. त्यामध्ये कंट्रोलर रेशनिंग नियंत्रक शिधावाटप यांची या सर्व कामांकरता नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली आहे. या सर्व प्रकारात काही ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग साठेबाजी होत आहे हे लक्षात आल्यानंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये दक्षता पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ह्या दक्षता पथकाच्या माध्यमातून म्हणजे गेल्या एका महिन्यात म्हणजे 1 मार्चपासून 5 एप्रिलपर्यंत एकूण 12,226 तपासण्या झालेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 21 व्हेकल जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर 2 गॅस टँकर्स जप्त करण्यात आलेले आहेत. एकूण 2,930 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यानंतर 28,965 किलो एलपीजी गॅस जप्त करण्यात आला आहे. एकूण 53 एफआयआर करण्यात आले. 33 लोकांना अटक करण्यात आली. 2,40,40,71,674 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या सर्व कामांवर सनियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर एक राज्यस्तरीय यंत्रणा किंवा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नियंत्रक शिधावाटप कंट्रोलर रेशनिंग या समितीचे प्रमुख आहेत. तर सर्व ऑइल कंपन्यांचे अधिकारी स्टेट लेवल कोऑर्डिनेटर हे ह्याचे मेंबर आहेत. आणि ह्या समितीच्या दररोज मिटिंगा होतात. त्यानंतर आम्ही अशी सिस्टीम तयार केली आहे की दररोज 12 वाजताच्या सुमारास पेट्रोल, डिझेल, एलपीजी यांचा आदल्या दिवशीचा किती स्टॉक आहे, आदल्या दिवशी किती प्रोडक्शन झालं आहे किंवा किती रिफायनरीकडून किती रिसिव्ह झालेला आहे, किती प्राप्त झालेला आहे, आदल्या दिवशीचा सेल किती झाला आहे, विक्री किती झालेली आहे आणि स्टॉक त्या दिवसाचा स्टॉक किती आहे म्हणजे पेट्रोल, डिझेल, एलपीजी, पीएनजी यांचा ही पोझिशन आपण याचं मॉनिटरिंग करतोय. राज्यस्तराच्या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावर सुद्धा अशा प्रकारच्या सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्या क्षेत्रातील ऑइल कंपनीचे अधिकारी हे त्या समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्याद्वारे सुद्धा संपूर्ण त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सर्व घडामोडींवर त्याचं देखरेख आणि सनियंत्रण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार अल्टरनेट फ्युएल पर्यायी इंधन म्हणून केरोसिनचाही पर्याय शोधला जात आहे. महाराष्ट्राला 3,744 किलो लिटर इतका केरोसिनचे नियतन प्राप्त झालेले आहे. ऑइल कंपन्यांच्या वितरकांमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ते केरोसिन पोहोचवण्यात येईल आणि तिथून त्या पॉईंटपासून संबंधित फेअरप्राईस शॉप म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार किंवा मग किरकोळ केरोसिन विक्रीधारक
तिथून ड्रमद्वारे केरोसिनची वाहतूक करून रेशनधारकांना केरोसिनचं वितरण करण्यात येईल. सध्या ग्रामीण भागात प्राधान्याने केरोसिनचं वितरण करण्याची योजना आहे. या आठवड्यात याचं केरोसिनचं वितरण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल. सर हिंदी में पर ब्रीफ कर दीजिए प्लीज. नहीं एक मिनट सर एक मिनट जरा जरा मराठी एक मिनट पहले ब्रीफिंग खत्म होने दो उसके बाद वर्क करून देतो.